जितेंद्र आव्हाडांचं विधान मूर्खपणाचं, हिंदुत्ववादी म्हणून घेणारे गप्प का? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला. आव्हाडांना अटक करा, शंभूराज देसाईंची मागणी. तर शिर्डी आणि पुण्यात आव्हाडांविरोधात गुन्हा. गुंड शरद मोहोळ गोळीबारात ठार. पुण्यातील सुतारदरा भागातली घटना. तिघांनी केला गोळीबार. भाजपा आमदार सुनील कांबळेंनी पोलीस कर्मचारी आणि पदाधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. पुण्याच्या ससून रुग्णालयातील कार्यक्रम पत्रिकेत नाव न टाकल्यानं संताप. थोड्याच वेळात महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू होणार. 15 घटक पक्षांना निमंत्रण. 14 जानेवारीच्या मेळाव्याच्या नियोजनावर होणार चर्चा. मी अजून 8 महिने मुख्यमंत्री आहे, एकनाथ शिंदेंचं सूचक विधान. तर आम्ही अपात्र होणार नाही, वेगळा अर्थ काढू नका. केसरकर गोगावलेंची माहिती. उद्यापासून राष्ट्रवादी कुणाची यावर सुनावणी. 27 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचा नार्वेकरांचा प्रयत्न. वेळापत्रकही केलं जाहीर. काँग्रेसकडून राज्यातील लोकसभेच्या 48 जागांचा आढावा. तर मवियाचं जागा वाटप अंतिम टप्प्यात. संजय राऊतांची माहिती. तर वंचितलाही मवियात घेणार असल्याची माहिती. संभाजीनगर, अहमदनगर, जालन्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी. ऐन हिवाळ्यात कोसळलेल्या अवकाळीमुळे नागरिकांची तारांबळ.